टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आजपासून मुंबईच्या कलिनामध्ये सुरू होत आहेत आणि देशभरातल्या टीम ज्या आहेत त्या मुंबईमध्ये दाखल झालेल्या आहेत। सुप्रीमो चषक याचं 11वं वर्ष आहे आणि आपण पाहतोय या ठिकाणी शिवसेनेचे जे आमदार आहेत संजय पोतनीस इथले त्यांच्या विद्यमानानं हे सुप्रीमो चषक सुरू झालेलं आहे। यंदाचं 11वं सीझन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांताक्रूजच्या एअर इंडिया मैदानावर आजपासून क्रिकेटचा हा रणसंग्राम सुरू होतोय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचं दिमाखात उद्घाटन सुद्धा करण्यात आलं आहे। गेल्या 11 वर्षापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अनिल परब आणि संजय पोतनीस या स्पर्धेचं आयोजन करत आलेले आहेत आणि जवळपास 15 टीम्स या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आपण पाहतोय की कशा पद्धतीचं वातावरण सध्या या मैदानामध्ये आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आजी माजी क्रिकेटपटू प्रवीण आंग्रे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य, त्यासोबतच आजी माजी रणजीपटू सिनेकलाकार यांचीही यावेळी उपस्थिती विशेष करून पाहायला मिळते। ढोल ताशांच्या गजरात पाहुण्यांचं जंगी स्वागत झालेलं आहे। यंदा कर्नाटकच्या FM हॉस्पेट संघातून श्रीलंकेचे क्रिकेटरही आपल्या क्रिकेटचा जलवा या ठिकाणी दाखवणार आहेत। त्यासोबतच कर्नाटक, कोलकाता, दिल्ली, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश आणि त्यासोबत केरळ सहित इतर जी राज्य आहेत त्यांचा देखील सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। आपण पाहतोय की अनिल परब या ठिकाणी आहे आणि अनिल परब यांच्याकडे थेट जाणार आहोत, त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत। परब साहेब, यंदा सुप्रीमो चषकचं 11वं वर्ष आहे, किती उत्साह, किती आनंद आहे? आपण बघताय की IPL चषक चालू असताना देखील सुप्रीमो चषक बघण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे। सुप्रीमो चषक हा महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आता टेनिसची एक पंढरी म्हणून ओळखली जाते आणि आपण बघताय की ज्या पद्धतीचा उत्साह, ज्या पद्धतीचे देशभरातनं खेळाडू इथे आलेले आहेत, सर्वत्र जोश उत्साह चालू आहे। मला असं वाटतं मनोरंजनासाठी, लोकांच्या मनोरंजनासाठी जे बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलंय की लोकांना जे हवंय ते आपण दिलं पाहिजे, मला वाटतं हा त्याचाच एक प्रकार आहे। नक्कीच म्हणताय, बाळासाहेबांनी म्हटलं की लोकांना जे हवं आहे ते आपल्याला दिलं पाहिजे, पण महाराष्ट्र वाट पाहतोय याची। महाराष्ट्र याची नक्की वाट पाहतोय आणि जे लोकांच्या मनात आहे ते कधी ना काहीतरी आम्ही देऊ त्यांना। महाराष्ट्राचं सुप्रीमो कोण होईल येत्या दिवसांमध्ये, काय वाटतं? बघा, असं आहे की मी आज इथे राजकारणावरती काही बोलणार नाही। त्याचं कारण असं आहे की खेळाचा माहोल आहे, खेळाच्या माहोलामध्ये राजकारण आणू नये या मताचा मी आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय आपली भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि महाराष्ट्राला हवं ते सुद्धा लवकरच मिळेल असं भाकीत त्यांनी केलेलं आहे। तर एकंदरीतच मुंबईच्या कलिनामध्ये क्रिकेटचा सामना रंगताना पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन अमित शिकोनचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।